दुष्ट, रक्त माझं खाद्य. आला जर कोणी आडवा, करतो मी त्याला नष्ट. चंड चुंड चक्रव्यूह, अंग अंग चर्चरम, काळ रात्री छळनेत्री, अग्निकुंड मंतरम. बस. कसले झटके बसतात मला. शिवा. आई आदिशक्ती मला माफ कर, पण माझ्या शक्ती पुढे आता मी तुला घाबरणार नाही. माझ्या शक्तीने कुणाचं काय वाईट केलंय म्हणते मी. तुझं तर नाहीच नाही. हा मला माहितीये, तिला तुझं अस्तित्व मान्य नव्हतं. पण शिवाला भेटल्यानंतर ती हळूहळू तुझं अस्तित्व मान्य करू लागली होती. तुझी भक्ती करू लागली होती, तुला पूजू लागली होती. आणि तू काय केलंस? तिला एवढ्या मोठ्या संकटात टाकलंस. तिच्या बाबतीत संकटांची मालिका संपतच नाहीये बघ. काय? उत्तर दे मला, उत्तर. माझ्या शक्तीने कधी कुणाचं वाईट चिंतलं नसतं, कधी कुणाशी लबाडी केली नसते. नेहमी सत्याच्या वाटेने चालणाऱ्या माझ्या शक्तीला कुणी गायब केलंय? सांग आई, कुणी गायब केलंय? देवी आदिशक्ती, मी शक्तीची आई तुला सांगतेय, माझ्या पोरीच्या रक्षणासाठी तुझं अस्तित्व सिद्ध कर. तुझं अस्तित्व सिद्ध कर आई. पदर पसरते मी, ऐक माझं. आता बस झालं. खूप अश्रू ढाळले मी तुझ्या समोर, पण तुला या माऊलीची दया येत नाही का ग? मला माहित आहे, शक्तीची जन्मदात्री नाहीये मी. ती माझी पोटची मुलगी नाहीये, पण माझ्या काळजाचा तुकडा असते ग शक्ती. माझा जीव आहे शक्ती. अगदी एवढीशी होती ना, तेव्हा भेटली होती आम्हाला. तेव्हापासून कधीच तिला नजरेआड केलं नाहीये बघ मी. घरून शाळेत गेली तर शाळेतून परत येईपर्यंत माझा डोळा तिच्या वाटेवर असायचा. आणि आता माझा काळजाचा तुकडा गायब झालाय. हे ऐकल्यावर माझी काय अवस्था झाली आहे तुला दिसतंय ना आई? आई, तुला या माऊलीची दया येत नाही का ग? तू पण आई असतेस ना, जगाची आई, जगदात्री. तुझं मातृत्व जाग कर. जागी हो आई, जागी हो. तुझ्यातली शक्ती, तुझ्यातली दुर्गा, तुझ्यातली महाकाली जागी कर. आणि माझ्या पोरीला संकटातून बाहेर काढ आई. माझ्या पोरीला संकटातून बाहेर काढ. मी पदर पसरते बघ तुझ्या पुढे. माझं ऐक, या माऊलीची हाक ऐक आई, जागी हो. मी विजयालक्ष्मी तुला गाऱ्हाणं घालतीये.
माझी तुझ्यावर खूप श्रद्धा आहे, पण ती जर का कायम तशीच राहावी असं जर तुला वाटत असेल ना, तर जागी हो. जागी हो आई, जागी हो. आज माझ्या नाही, तुझ्याही मातृत्वाची परीक्षा आहे असं समज. आपल्या लेकीला, शक्तीला जिथे कुठे असेल तिथून सुखरूप घरी परत आण आई. तिला सुखरूप घरी परत आण. माझं आई काही तिला सुखरूप परत आण. साकड घालते तुला ग आई, जागी हो. अवजार मगाशी शंभू महादेवाच्या देवळातल्या पिंडीत जे दिसलं त्याचा आणि या अवजाराचा काही संबंध तर नसेल. शंभू महादेव मला शक्तीपर्यंत पोहोचायचा रस्ता तर दाखवत नाहीयेत ना. त्या दगडावर घाव घातल्यावर शक्तीचा शोध लागेल असं काही असेल का? तसं असेल तर तो दगडही दिसायला हवा. तो कुठे आहे? दूर दूरपर्यंत तसा दगड दिसत नाहीये. काय करू? कुठे जाऊ? कसा शोध घेऊ मी शक्तीचा?